कोपरगाव शहरात सोमवारी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले. काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. सुभाषनगर भागातील काही नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे तसेच गटाराचे पाणी शिरले. त्यामुळे घरात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी धावपळ करावी लागली. यामुळे नागरिकांनी नगरपालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. तसेच खंदक नाला परिसरातील काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची देखील तारांबळ उडाली. दुकानातील माल सुरक्षित करण्यासाठी त्यांना तातडीने प्रयत्न करावे लागले. शहरातील पहिल्याच जोरदार पावसात नागरिकांची अशी अवस्था झाल्याने पालिकेने पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन केले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था अनेक ठिकाणी अपुरी असल्याचेही नागरिकांनी सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनीही नगरपालिकेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकारचा निषेध व्यक्त केला आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वागडकर, कोपरगाव. याच्यावरचा ठोस उपाय एकच आहे की ज्या वेळेस ही भूमिगत गटर करण्यात आली होती सुभाषनगर भागातली, त्यावेळेसच आम्ही सांगितलं होतं की तुम्ही जे पाईप टाकताय ते पाईप मोठे जम्बो साईजचे टाका. का जे आता जे तुम्ही जे 2 फुटी जे पाईप जे टाकलेले आहे आणि पुढे 18चे पाईप टाकलेले त्याच्या ऐवजी तुम्ही 3 फुटाचे पाईप टाका आणि ते पुढच्या ज्या खंडक नाल्याचा जे आडवा जो नाला जातो ते त्याला जॉईन करा आणि या प्रत्येक 2 पाईपाला एक चेंबर ठेवा. आता तुम्ही पाहताय पहिलाच पाऊस पडलेला आहे, चेंबरच्या वरती पाणी वाहत आहे आणि प्रत्येकाच्या खालच्या सगळ्या लोकांच्या घरात पाणी इथं गुडघाभर पाणी साचतं. आणि गेल्या 2 मागच्या नगराध्यक्ष साहेबांना पण मी सांगितलं होतं, मागच्या नगरसेवकांना पण सांगितलं होतं की आम्हाला हा खड्डा भरून द्या तुम्ही. इकडचा बी रोड उंच आहे आणि इकडचा बी उंच आहे आणि इकडचा बी उंच आहे. तिन्ही रोडचं पाणी इथं येतंय. इतके हाल अपेक्षा आमच्या राहून जातात. आता हे खंडक नाल्यांचं ते म्हणतात की आम्ही नाले सफाई केलेली. नाले सफाई केली असती तर त्यांनी बॅक वॉटरचं पाणी इकडे लोकांच्या घरात शिरलं असतं का? नाले सफाई झाली नाही. आज नाले सफाई झाली असती तर खंडक नाल्यामध्ये लोकांच्या दुकानात पाणी गेलेले. मग ही कोणत्या प्रकारची नाले सफाई झालेली? ज्या पद्धतीने नाली सफाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीने नाली सफाई झाली नाही. नाली सफाई झाली नसल्यामुळं पुन्हा बॅक वॉटरचं पाणी, गटरीचं पाणी आमच्या लोकांच्या झोपडपट्टी भागात लोकांच्या घरात शिरलेले. आता तुम्ही प्रत्यक्षदर्शी तुम्ही पाहिलेले किती. आता हे पाणी पाऊस गेल्यानंतर हे पाणी हा गाळ आम्हाला झाडावं लागतो इथं. हे आम्ही किती दिवस सहन करायचंय? काय मागणी असणार आहे तुमची नगरपालिकेकडे? आम्हाला नगरपालिकेला एकच विनंती का तुम्ही हे जे गटरी पाईप टाकलेले हे पाईप काढून मोठे पाईप टाकून देणे आणि हा खड्डा भरून देणे कॉन्क्रीटने. आपण पाहिलं असेल कोपरगाव नगरपालिका आणि कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम ही कोपरगाव शहरात नाले सफाईचा जो गाजावाजा करत फिरत होते, जे त्यांचा फोटो सेशन चालू होता, त्याच्या पहिल्या पावसातच त्यांची सगळी ही पोलखोल उघड झाली आहे आणि यांचा जो कारभार आहे, ढिसाळ कारभार, तो आज जनतेसमोर आलेला आहे. त्याच्यामुळे मी कोपरगाव नगरपालिकेचा पहिल्यांदा निषेध करतो. आणि आपण पाहत असन आज आहे माझ्या महिला भगिनी आज माझ्या सोबत उभ्या आहेत. कोपरगाव शहरामध्ये आपण पाहत असन स्वच्छतेचा प्रश्न असन, शौचालयाचा प्रश्न असन, सगळा ढिसाळ कारभार आहे. त्याच्यामुळे आम्ही या प्रभागातले नागरिक म्हणून त्यांचा पहिल्यांदा आम्ही निषेध करतो आणि त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावा एवढीच विनंती करतो. काय कारण आहे? आपण पाहत असं इकडे छोटे पाईप टाकल्यामुळे आज कोपरगाव शहरातल्या जे सुभाषनगर हा परिसर आहे, या परिसरातल्या सर्व सामान्य छोट्या छोट्या घरामध्ये पाणी जाऊ राहिलं. आणि आज आपण ज्या पहिल्या पावसामध्ये आज आपण इथली जी परिस्थिती पाहिली तर आपल्या समोर आहे. तरी माझी प्रशासनाला आणि कोपरगाव नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की आपण या भागात लक्ष द्यावा. फक्त 100 दिवसात आम्ही हे काम केलं, त्याचा गाजावाजा आज आपल्या समोर आहे. इथं पावसाचं पहिलं पण दरवर्षी इथे असाच प्रकारचा प्रॉब्लेम येतो. यासाठी तुम्ही काही प्रशासनाला, नगरपालिका प्रशासनाला काही अर्ज केलं तर निवेदन देण्यात आलं होतं? मी जेव्हापासून या भागात निवडून आलो, आता 4-5 महिने झाले, मी 2-3 पत्र व्यवहार केले का या भागात सदर पाणी लोकांच्या घरात जात होतं, इकडं आम्हाला मोठी पाईप टाकून भेटावं असं मी पत्र व्यवहार त्यांना केलेला आहे. या प्रॉब्लेम वरती तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का? काय करायला पाहिजे? याच्यावर एवढंच सोल्युशन आहे का त्या धारणगाव रोड वरून जे गटार आपल्याकडे येते त्या गटारवर आपण मोठे पाईप टाकावं, हा सोल्युशन आहे. दुसरं सोल्युशनच नाहीये. आणि दुसरी गोष्ट, आपण जर स्वच्छतेचा पास असेल का या भागामध्ये 3-4 शौचालय, प्रत्येक शौचालयाची एकदम दुर्दशा झालेले. कोणाला पत्रे नाही, कोणाला दरवाजे नाही. आणि या भागामध्ये
गटार असन साफसफाई असन ते 4-4 दिवस ते होत नाही, घंटा गाडी येत नाही, हे लोकांची समस्या आहे.